संघ वरचढ ठरतोय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. सान्वी 11 वन साइड वर्तकनगर ऑल द बेस्ट अँड विजय केरवाडा ऑल द बेस्ट. पंचांच्या उजवीकडून सौरभ तयारी करतो. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा इनसाइड आउट खेळण्यात कमल क्षेत्ररक्षक इनपुटच्या आतमध्ये गोल्डन डकवर राहुल कश्यप होत आहेत बाद आणि सौरभची या षटकाची चांगली सुरुवात. इन युअर स्टेप कित्येक ठिकाणी तुम्ही हे वाचलं असेल. पाऊल ठेवण्याच्या अगोदर थोडा विचार करा. राहुल कश्यपने तसा विचार केला नाही. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाहत होता. अँगल खूप चांगला मेंटेन केला होता. गती मध्यम होती पण बॉल थोडासा राईज झाला आणि त्या राईजला न ओळखताना एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न राहुल कश्यपचा होता. फटक्याची निवड अचूक होती पण कनेक्शन प्रॉपर झालं नाही. मिस टाइम स्ट्रोक आणि झिलजीच्या स्वरूपात राहुल कश्यप परतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी पोहोचतायत. पहिल्याच चेंडूवर थोडे निराश नाराज राहुल कश्यप पाहायला मिळाले. कारण मनासारखा खेळ झाला नाही तर खेळाडू दुखावतो. जेव्हा महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्याकडून चांगला खेळ होत नाही थोडासा तो डाऊन होतो. पण अजूनही संधी आहे. एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे वर्तकनगरची. शफल झाले. हुक करायचा होता पण बॉल जातोय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक चुकतायत. बॉलचा पाठलाग करतायत. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न पण तो प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. चौकार. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. सर्वात कठीण जागा मैदानातली तीच आहे शॉर्ट थर्ड मॅन. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल वाईड हाफ वॉली. बॉलला थेट पडवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. लेस एफर्ट अँड मॅक्सिमम रन्स 4 धावा. एक गडी बाद. खूप वेगानं हील करतोय विकी आपल्या संघाला. कारण पहिल्याच चेंडूवर राहुल बाद झाले होते आणि त्यानंतर हिलिंग आवश्यक होती आणि पुढच्या 3 चेंडूंवर 3 चौकार आले आणि चांगल्या पोझिशन मध्ये सान्वी 11 वन साइड वर्तकनगर. धावसंख्या 12. एक गडी बाद. सौरभ तयार. अराउंड विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑपॉर्च्युनिटी पनत बनते. 3 चौकारांचा प्रतिउत्तर सौरभ देतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लायज. रिप्लाय मिळतोय सौरभचा विकीला. विकी होतात बाद. पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 2 फलंदाज बाद झालेत. विकीने 3 चौकार खेचले पण त्यांचा हा छोटासा कॅमिओ पाहायला मिळाला आणि ते आता मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. अजूनही आपण या षटकाचा आढावा घेतला. एक चेंडू बाकी. चला क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर प्लीज. विजय केरवाडा. अजून एक चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. हर्ष येत आहेत. जसा उल्लेख केला की खूप यंगस्टर्स आहेत वर्तकनगर या संघामध्ये. त्यामुळे एक जातोय पुढचा येतोय त्यानंतर तो जातोय त्या पुढचा येतोय. यंगस्टर्स मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्वांकडे एक टॅलेंट आहे. पण या ठिकाणी सौरभ ज्याने मागच्या सामन्यामध्ये विकेट घेतला नव्हता या सामन्यामध्ये 2 विकेट्स घेतोय. जरी थोडा खर्चिक राहिला तरी काय झालं हे दोन्ही विकेट्स खूप महत्वाचे. राहुलचा विकेट म्हणजे सर्वात मोठी उपलब्धी आहे. राहुल कश्यपची विकेट मिळणं ती उपलब्धी सौरभच्या नावावर. आणि आता त्या मागोमाग विकी ज्याने डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला होता त्याला थांबवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये राहुल यांच्या वतीने आपण 17 धावा पाहिल्या होत्या आणि विकी यांच्या वतीने आपण 14 धावा पाहिल्या. दोन्ही जे रन मशीन होते ते मैदानाच्या बाहेर पोचलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता हर्ष आपण पाहतो. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा थोडासा डावीकडे सरकतो. डिरेक्ट हिट. काय थ्रो होता पण यष्ट्यांना फुंकर घालून तो गेला.
एक सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम सानवी 11 वन साइड वर्तक नगर. मनोहर घरत सरांची मेहनत या खेळपट्टीसाठी, या मैदानासाठी. धन्यवाद मनोहरजी. तसेच श्याम भाऊ देखील पहिल्या दिवसापासून, म्हणजे पहिल्या दिवशी ते ऍज अ प्लेअर म्हणून दिसले मला, पण त्यानंतर लगेच सरले, लगेच ते ऑन स्टेज आले. मी तेच चर्चा करत होतो की लगेच त्यांनी रोल चेंज केला, भूमिका बदलली आणि गेल्या 4 दिवसांपासून सर्व काही सुरळीत चाललंय. तर श्याम भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आणि पूर्ण टीम, सिद्धेश अभंगे फाउंडेशनची पूर्ण टीम, बॉल बॉईज असतील व पाणी घेऊन जाणारे असतील, पिच क्युरेटर असतील, खेळपट्टीचे आखडे करणारे असतील, स्टेज सांभाळणारे असतील, खूप खूप म्हणजे एक मोठी टीम आहे सिद्धेश अभंगे फाउंडेशनची. सर्व टीमचं मी कौतुक करतोय मनापासून. ही चांगली स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सर्वांचे हात लागलेत या स्पर्धेला. नवीन गोलंदाज मार्टिन येतील. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतील आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहेत जुगेश, हर्ष असतील. जुगेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. जुगेश अजूनही स्ट्राईकवर पोहोचला नाहीये. 6 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय लेग कटर आहे, पण लेग कटरवर कंट्रोल नाहीये. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. खरंच फिरकीच माहेरघर म्हणजेच विजय केरवडा असं मी म्हणू शकतोय. कारण मार्टिनचा हा जो लेग कटर होता परफेक्ट होता, फक्त पिचिंग ऑफस्टमच्या बाहेर असल्यामुळे तो कंट्रोल चुकला चेंडूवरचा. बॉल क्रिपिंग प्रॉपर आहे, खूप चांगल्या डिग्रीने तो बॉलला टोन करतोय. क्वालिटी बॉलिंग. पण वाईट बॉल, लोबोसरांचा इशारा. बॉलिंग एंडला लोबोसर आपण पाहतोय. हो, अगेन्स्ट टर्न ऑन साइडला पुल करायचा. क्षेत्ररक्षक नाहीये मिड विकेटला. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल लँड होतो, तोपर्यंत एका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता येईल, कारण क्षेत्ररक्षण अजूनही कंप्लीट झालं नाहीये. 2 धावा मिळतील. 2च्या धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड, माफ करा 16 झालेले आहे. एक वाईड, त्यानंतर त्या 2. धावसंख्या 16. सुरुवात थोडीशी अडखत, पण यावेळेस बघा, यावेळेस स्पेस थोडा एक्स्ट्रा दिला या चेंडूला. टर्नवर थोडासा कंट्रोल ठेवला. पुन्हा एकदा लेग कटर्स आपण पाहिला, पण यावेळेस थोडासा जास्त गतीचा. त्याचमुळे खेळताना ऍडजस्टमेंट करताना फटकाची निवड करताना थोडासा कमी पडला हर्ष. डॉट बॉल येतो. धावसंख्या 16. यावेळेस अगोदरच मन म्हणलं होतं की मला शफल व्हायचं आहे आणि बॉलच्या टर्नचा अंदाज घ्यायचा आहे, पण इतके त्याचे शफल झाले की शफलची जी रीच आहे ती वाढली. त्याचमुळे बॉल आहे फेअर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगलं परिवर्तन आपण पाहतोय गोलंदाज मार्टिनचं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला बॅट स्विंग पाहायला मिळाला. कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. पहिल्या षटकामध्ये जे गमावलेलं आहे ते या षटकामध्ये कमावण्याचा प्रयत्न मार्टिन आपल्या संघासाठी करतो, विजय केरवाडासाठी. एक चांगले षटक त्यांनी आतापर्यंत हाताळलेलं आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 16. 16 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा मार्टिन तयार. ओ द विकेटनं ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल काऊ कॉर्नरला, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण आणि जुगेश दुसरी धाव घेण्याच्या तयारीत नाहीये. कथा नॉन स्ट्राईक एंडला थांबून किती वेळ तो थांबणार. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 11 चेंडूनंतर जुगेशला स्ट्राईक मिळते. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम सानवी 11 वन साइड वर्तक नगर. जुगेश ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केलंय. रिच मध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग ऑनला. एक सिंगलच पूर्ण होईल. 2 षटकांचा खेळ संपेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाले सानवी 11 वन साइड वर्तक नगर या संघाची 2 गडी बाद 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम वन साइड वर्तक नगर मीन्स सानवी 11 वन साइड वर्तक नगर. आहे या स्पर्धेमध्ये. संघ मालकांचं मी विशेष कौतुक यासाठी करतो की अगोदर आपण व्यावसायिक संघांसाठी संघ मालक पाहिले होते, पुरस्कर्ते पाहिले होते, पण मागच्या 2 वर्षांमध्ये ग्रामीण फॉर्मॅटच्या संघासाठी सुद्धा पुरस्कर्ते मिळतात. तुमच्याकडे चांगला खेळ आहे तर तुम्हाला 100% पुरस्कर्ते मिळतील. धावसंख्या 18. ऑन दी टो स्लॅश केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, जजमेंट घेतोय, शेवटपर्यंत जिद्द सोडत नाहीये. त्याचमुळे या 2 धावा मिळतील.
थ्रो थोडासा लांब आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. बॉलिंग एंडला थ्रो आहे. डेंजर एंड आहे. जुगेशला गरज होती का या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्याची? प्रयत्न फसला आणि या ठिकाणी आता जुगेश यांना परतावं लागेल. धावाची सुरुवात. येस, अंपायर्स कॉल फॉर वन आउट. सॉफ्ट कॉर्नर आहे, आउट. थांबायचंय, कोणाला नकार द्यायचाय, कोणाला होकार द्यायचाय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. पण या ठिकाणी बघा, एक होकार आणि ती मैदानाच्या बाहेर. 2 धावाच मिळतील. धावसंख्या झालेली आहे 2 धावांच्या मदतीने पोहोचते आता 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. जुगेश बाद झाले आणि जुगेशच्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पोहोचतायत. तर या षटकाची सुरुवात काही अंशी चांगली राहिलेली आहे विजय केरवाडा या संघाची. 2 धावा तर मिळाल्यात. प्रवीण नवीन गोलंदाज आपण पाहतोय या तिसऱ्या षटकासाठी. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फोर्स कमी आहे, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉल खाली, फलंदाज होत आहेत बाद, धक्क्यांवर धक्के बसतायत. सन 11 वन साइड वर्तकनगर संघाला. हर्ष बॅक टू पॅव्हेलियन. गावची टीम चांगला खेळ करते. अभिमान प्रत्येकाला आहे. सो चांगलं क्रिकेट खेळतोय, त्याची तर प्रशंसा 100% होईल. आणि चांगला खेळ आता केरवाडा या संघाचा आपण पाहतोय. वन साइड वर्तकनगर स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. काही चुका होत आहेत ज्या उघड डोळ्याने दिसत आहेत, पण त्या चुकांवर लक्ष द्यावं लागेल वर्तकनगर या टीमला. दरम्यान गोलंदाजाचा दबदबा जसा या अगोदरच्या सामन्यामध्ये केरवाडाच्या गोलंदाजाचा दबदबा होता, तसाच दबदबा या सामन्यात सुद्धा केरवाडा या संघाच्या गोलंदाजाचा पाहायला मिळालाय. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर, राधे ज्यांना मागच्या सामन्यामध्ये पहिल्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली होती, आता ते 6व्या क्रमांकावर आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी बॅटर, स्ट्रायकिंग एंडला किरण सुद्धा लेफ्ट हँडेड बॅटर. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून. यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल लॉंग ऑनला. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. हवं तर खूप काही असतं, पण ते तुम्हाला मिळणार नाही. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न दिसत आहेत. 4 षटकांचं क्रिकेट म्हणजे द्रुतगती क्रिकेट आहे. तुम्हाला सेट होण्यासाठी कालावधी मिळत नाही. गेल्या गेल्या तुम्हाला तुमच्या खेळासाठी ते प्रयत्न धावांचे करावे लागतात. धावसंख्या 21. किरण ऑन स्ट्राईक. बॅटच्या टोला कनेक्शन, बॅक टू द बॉलर. स्टंप हिट होत आहेत. बॉलिंग एंडचे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. जातोय हा डॉट बॉल. आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू हाताळलेले आहेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या डावातला. मागच्या सामन्यामध्ये किरण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता ठरला होता. त्याने फलंदाजी करताना 10 धावांचं योगदान दिलं होतं, 8 धावांचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करताना 9 धावा खर्च करताना 2 विकेट्स त्याला मिळाले होते. तर या मैदानाचा खेळपट्टीचा वातावरणाचा अंदाज किरणला आहे आणि तोच अनुभव, तोच अभ्यास या सामन्यात झोकावा लागेल. प्रवीण बॅट्सविंग ओनली, पदलालित्य, पण त्या ठिकाणी फक्त बॅट्सविंगच तुम्हाला फायदा देऊन जात नाही. तुमचं फुटवर्क, तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन, तुमचं स्ट्रोक सिलेक्शन, तुमचे टायमिंग, तुमची ताकद, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओव्हरऑल त्याची गुंतवणूक व्यवस्थित झाली पाहिजे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. धावसंख्या 21. ब्लॉक हॉल, वाईड यॉर्कर ॲट इज बेस्ट, गुड चॉईस बाय बॉलर. षटक संपते तिसरं. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 21 धावा. 21 धावा, 4 गडी बाद. थोडीशी बिकट अवस्था आपण पाहतोय सान्वी 11 वन साइड वर्तकनगर या संघाची. पण अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभि नाही तो कभी नाही करायचंय तर पुढच्या 6 चेंडूंवर. शेवटचे 6 बॉल्स. चला पुढचे 2 संघ. शांभाऊ चला आपण कॉल्स देऊया पुढच्या 2 संघांना. अनाउन्समेंट आपण करूया दोन्ही संघांची.
मेगा इलेव्हन वाघवेळ आणि साईश खारबाव हे दोन संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. जर tenniscricket.in वर तुम्ही आम्हाला ऐकताय तर आपण लगेच रिपोर्ट करा, कारण वेळापत्रक थांबू शकणार नाही, लक्षात घ्या. मेगा इलेव्हन वाघवेळ आणि साई स्पोर्ट्स खारबाव दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्ट करायचं आहे. आपण जसा तुम्ही आलात टॉस करू आणि पुढचा सामना लगेच स्टार्ट होईल. हा सामना संपल्या धावसंख्या 21. बॉलिंग प्रकार बॉलर तयार. साहिल गुड लेनला बॉल पिच केला, टप्पा पडल्यानं बॉलला थोडासा टर्न दिला आणि एक परफेक्शन काय असते, सुरुवात कशी करायला हवी षटकाची, तीच सुरुवात आता साहिल यांच्या वतीने पाहायला मिळेल. एक डॉट बॉल डोकेदुखी वाढवून जाणार आहे सान्वी इलेव्हन या संघाचा. डोकेदुखी बाजूला सरायचं असेल तर मोठे फटके योग्य वेळी यायला हवे. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल नंतर ही सिंगल आपण पाहतोय. फोर्स करण्याचा प्रयत्न आणि मी सुद्धा थोडा सरप्राईज आहे. जो संघ एक दर्जा या नावाखाली येतो, अ दर्जाचा खेळ ज्याचा राहिलेला आहे, तो संघ स्ट्रगल करतो षटकारांसाठी. विकीचे 3 चौकार वगळले तर ओव्हरऑल बाकी बॅटर्सने थोडी निराशा केलेली आहे. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, शॉट फाईन लेटर क्षेत्ररक्षक, बॉल खाली, कॅच कॅरी, फलंदाज बाद, धक्क्यांवर धक्का, किरण परतीचा करेल प्रवास, विकेट डाऊन. धावसंख्या 22. किरण एकही धाव करू शकला नाही. प्रत्येक सामना प्रत्येकासाठी वेगळा असतो, काहींसाठी चांगला काहींसाठी वाईट. पूल करायचंय, बॅटची इनसाइड एज, बॉल मागे, शॉट फाईन लेगला, एक सिंगल पूर्ण, एका सिंगलने धावफलक पुढे जाईल. 23. बघा आपण या स्पर्धेत का समावेश घेतलाय ते ओळखून आता सान्वी इलेव्हन वन साइड वर्तकनगर संघाला या शेवटच्या टप्प्यावर खेळावं लागणार आहे. मागच्या 22 चेंडूंवर जे करता आलं नाही त्या पुढच्या 2 चेंडूंवर करायचं आहे आणि त्यासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच राधे. शेवटचे 2 बॉल 30च्या पलीकडे 35च्या अलीकडे जरी आलं तरी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल. आणि पाहूया 30च्या पलीकडे आणि 35च्या अलीकडे जातायत का. दरम्यान चांगलं षटक आतापर्यंत साहिलचं 2 धावा त्यांनी खर्च केल्यात, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. ओव्हर द विकेटनं साहिल हवेत आहे, बॉल ऑन साइडला लॉफ करताना बॉलला थेट उडवलंय. परिस्थिती गंभीर तर त्या ठिकाणी असतो राधे खंबीर. षटकार येतोय, सिक्सर. पूर्वार्ध तर या षटकाचा साहिलच्या नावावर गेला, पण आता उत्तरार्ध राधे आपल्या संघासाठी आपल्या नावावर करतोय. धावसंख्या चांगल्या पोझिशन मध्ये. लास्ट बॉल पुन्हा एकदा ऑल साइडला, बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. लगातारचा हा दुसरा षटकार. धावसंख्या झालेली आहे 35 आणि एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो जिंकण्यासाठी. 24 चेंडू 36 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि ऐकूया आवाज समीर सरांचा. ओव्हर टू यू. थँक्यू. आपण आहात लाईव्ह tenniscricket.in वर स्पर्धा पाहतायत युवा सेना चषक 2024. धन्यवाद, शुक्रिया मनीष पाटिल सर जी. अभी आप इनको सुन रहे थे और बहुत ही अच्छी मराठी के जो शब्द हैं, वाह वाह, बस ऐसा लगता है सुनते ही रहिए. तो आइए चलते दूसरी इनिंग की ओर बढ़ेंगे और यहाँ पर जो लक्ष्य है वो 37 रनों का है. 37 रन बनाने, 36 रनों का लक्ष्य है. 24 गेंदें और 36 रन. कुछ भी हो सकता है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और इसी खेल के फैसले आखिरी गेंद तक आते हैं. चौबीस गेंदे और 36 रन. 4 ओवर का मुकाबला है. 35 रन बनाए हैं, 36 रन का एक लक्ष्य दिया है और अब उसको किस तरह से पूरा करेंगे ये तो वक्त ही बताएगा.
और वक्त के साथ हम बताएंगे आप सबको। आए हुए सभी दर्शकों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, उनका शुक्रिया अदा करता हूं। और आज का दिन हमारे जो श्री सिद्धू अफंगे जी हैं, अब उनका बर्थडे भी है और अब देखेंगे शाम को यहाँ सेलिब्रेशन। और जब से ये टूर्नामेंट चालू हुआ है, आज आखिरी दिन जरूर है, मेगा फाइनल डे है, लेकिन सेलिब्रिटीज जो इतने आए हैं, जितने कहीं कहीं कभी कभी देखने में मिलते हैं, लेकिन यहाँ देखने में लगातार रोज मिले। गोपाल और लतीश सलामी की जोड़ी, गोपाल स्ट्राइक पर रहेंगे ऐसा लगता है। तो चलिए मैच की शुरुआत करते हैं। टाइमिंग की बात की जाए तो यहाँ पर इस बार देखना होगा कि पहले ओवर की गेंदबाजी के लिए किस गेंदबाज को याद किया जाता है। नौ रन प्रति ओवर के हिसाब से रन रेट है, इस हिसाब से अगर खेलते हैं तो विजय प्राप्त होगी, लेकिन कहा कुछ भी नहीं जा सकता। अटकेलियां करना आसान कमेंट्री बॉक्स में बैठकर, लेकिन वहां दोपहर में चिलचिलाती धूप में खेलना, जो बल्लेबाजों के खिलाड़ियों के दिल पे जो गुजरती है वो तो वो ही जानते हैं। पहले ओवर की गेंदबाजी के लिए शिवांश तैयार होते हुए लंबे रनअप के साथ, लंबे कद की गेंदबाज शिवांश। फील्ड प्लेसमेंट देखें, थर्ड मैन पॉइंट कवर और डीप मिड ऑफ। और अगर लेग साइड की फील्ड का मुआयना करें तो वहां पर फाइन लेग, स्क्वायर लेग, मिड विकेट, मिड ऑन, डीप मिड विकेट बाउंड्री पर एक खिलाड़ी को तैनात किया गया है। तो मैच की होती है हुई शुरुआत। गेंदबाजी कमान पे श्रीवास, राइट आर्म ओवर द करते हुए पहली गेंद और पिस्टन से थोड़ी सी बाहर निकलती हुई और पड़ने के बाद थोड़ी सी नीचे भी बैठी, सीधी विकेट कीपर के हाथों में गई। रन की कोई गुंजाइश नहीं, डॉट बॉल के साथ करते हुए शुरुआत। और टारगेट जो है वो है 36 रनों का। 4 ओवर का मुकाबला है। आज के दिन का तीसरा मुकाबला है ये। अगली गेंद इसी बीच, और इस बार ऑफ स्टंप पर सफल होकर खेलने का प्रयास किया, लेकिन ये गेंद भी डॉट की शक्ल में बॉडी से टकराई, विकेट कीपर के हाथों में गई। रन की गुंजाइश नहीं। इरादे जो हैं जाहिर करना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले की लाइन में नहीं आए और कोई संपर्क भी नहीं हुआ। इस ओवर की तीसरी गेंद लेकर तैयार होते हुए राइट आर्म ओवर द करते हुए लक्ष्य जो है वो है 36 रनों का सामने। उसी मंजिल को पाने की कोशिश। इसी बीच ये गेंद, और इस बार वाइड बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। तो इस वाइड के साथ ही यहां पर खाता खुलता हुआ। 3 गेंदें बहुत ही सटीक, लाइन तो लेंथ अच्छी, विकेट टू अटैक गेंदबाजी करते हुए, लेकिन इस बार थोड़ा सा आपा खोया है, वाइड कर बैठे। अंपायर ने हाथों में फिराया, वाइड का किया इशारा, 1 रन अतिरिक्त रूप में खाता खुलता हुआ। हॅलो, राष्ट्रवादी युवा सेना ठाणे शहर अध्यक्ष सन्माननीय सोनू शेख यांचं आगमन या क्षणी व्यासपीठावर होत आहे। मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। युवा सेना चषक 2024 मध्ये मान्यवरांची उपस्थिती होत आहे। सन्माननीय सोनू शेख आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तरुणांचा जल्लोष, तरुणाईचा उत्सव, क्रिकेटचा महामहोत्सव, सन्माननीय युवा नेतृत्व सिद्धूजी अभंगे
यांच्या संकल्पनेतून साकारलेला क्रिकेटचा हा महोत्सव, त्यामध्ये सन्माननीय सोनू शेख यांचं आगमन, मान्यवरांचं स्वागत. ओवर टू द कॉम्बॉक्स. आइए चलते हैं। इस बार चौका खाने के बाद स्कोर में थोड़ी सी गति जो थी अब वो थोड़ा सा रफ्ता रफ्ता तेज होती हुई नजर आ रही है। तो अब तक के अगर रनों की बात की जाए तो 3 गेंदों में 6 रन आ गए, जिसमें एक चौका शामिल है। चौथी गेंद करने के लिए तैयार। सर झुकाएगी बुलंदी फिर तेरे एजाज में, हौसला शाइन का पैदा तो कर परवाज में, छेड़ता है राग कोई जब भी अपने साज में, जन्म लेती है कलम की जिंदगी आवाज में। जाने तुमने कौन सा जादू किया है इन दिनों, हर कोई तो बोलता है आपके अंदाज में। और देखिए इसी बीच यहाँ पर रनों की जो संख्या थी उसको बढ़ाने का प्रयास, और वो बढ़ती हुई नजर भी आई। रन संख्या हुई 8 रन। पहला ओवर चल रहा है। जीत के लिए जो लक्ष्य है, जो टारगेट है, वो है 36 रनों का। 36 रन बनाने हैं 4 ओवर का ये मुकाबला। राइट आर्म राउंडा करते हुए, और इस बार एस्टैक कवर की जानिब जाती हुई गेंद, खिलाड़ी वहां मौजूद, 1 रन तेजी के साथ लिया, दूसरे रन के लिए पलट गए, और ये 2 रन मुकम्मल होते हुए इन 2 रनों के साथ रन संख्या बढ़ के पहुंचती है 2 आंकड़ों में 10 रन। क्या बात है। समीर सिंगल डबल के साथ आगे बढ़ने की मुहिम में दोनों बल्लेबाज जिन्होंने अपने आप को देखा, संभाला, बूंद बूंद से सागर बढ़ता है, ये जानते हैं वो 35 रन का लक्ष्य है, तो खराब गेंद का इंतजार करो, सिंगल डबल के साथ आगे चलो। ये बहुत बढ़िया इनकी प्लानिंग है, देखते हैं। और जहां बड़े शॉट नहीं मिल रहे हो वहां पर तो स्कोर को रोटेट करते रहना चाहिए। और इस बार देखिए, और ये गई गेंद, दूरी भी, मंजूरी भी, रन मिलेंगे 6, और वो बहुत जरूरी भी। वे गए, पोजीशन बनाई और बल्ले के बीचों बीच लेकर इस शॉट को अंजाम दिया। वहां पर खिलाड़ी थे, जज नहीं कर पाए, उनके सर पर, मस्तक पर दस्तक देकर गेंद चली गई दर्शक दीर्घ में। आज खरं म्हटलं तर आपले युवा नेतृत्व सिद्धीजी अभंगी साहेब यांचा वाढदिवस आहे, परंतु आरतीताई आपले अभिनंदन आहे, कारण की प्रत्येक कर्ता पुरुषाच्या मागे स्त्री महत्वाची भूमिका असते आणि आपणही ती पार पाडली आहे। त्यामुळे सिद्धेश अभंगी यांना सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी। बघूया, मॅचकडे वळूया। दूसरे ओवर की गेंदबाजी के लिए किरण को बुलाया गया है। 18 गेंदें अभी बाकी हैं, लेकिन रन चाहिए 20। कुछ भी हो सकता है, अनिश्चितताओं का खेल। किरण दूसरे ओवर की गेंदबाजी को लेकर तैयार होते हुए। 1 ओवर में 16 रन, और आखिरी गेंद पे लगा मैक्सिमम। ये सिक्सर के साथ राहत की सांस ली बल्लेबाजों ने, और अब आए हैं गेंदबाजी कमान पर किरण, और स्ट्राइक पर हैं लतीश। और इस बार इस गेंद को खेलना चाह रहे थे काशी, और गेंद चली गई बासी। खिलाड़ी पीछे भाग रहे हैं, लेकिन विकेटों के बीच में शानदार दौड़ लगाते हुए दोनों ही बल्लेबाज, और ये देखिए इशारे 4 रनों के, और इस 4 रन की मदद से स्कोर हुआ 20 रन। अब 17 गेंदों में 16 रन चाहिए। तपती और चिलचिलाती धूप में खेलना आसान नहीं होता है, लेकिन यहां पर जो खेल चल रहा है वो बाकी काबिले तारीफ। बहुत ही बड़ा मुकाबला, आज के दिन का तीसरा मुकाबला है ये, और आज ही का वो दिन है यहां पर मेगा फाइनल डे। सारे के सारे मैच टफ रहेंगे। इस बार फिर से किरण, बाएं हाथ के गेंदबाज, इस गेंद को खेला है मिड विकेट की दिशा में, खिलाड़ी मौजूद हैं। 1 बाउंस के बाद अच्छी फील्डिंग, लेकिन जब तक के थ्रो आता इसी बीच 1 रन और पूरा होता हुआ। अब लतीश जो है वो नॉन स्ट्राइक पर हैं। अगली गेंद करने के लिए तैयार, और ये देखिए अदाएं, ये नजाकत, खिलाड़ी पीछे भाग रहे हैं, और गेंद निकल गई सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए।
पर 24 रन, 25 रन माफ कीजिएगा। और इस बार रिवर्स स्वीप, और खिलाड़ी दर्शक बन के देखते रहेंगे एम्पायर के इशारे आते हुए 4 रनों के। और ऐसा लगता है बहुत जल्द से जल्द मैच को खत्म करना चाहते हैं। ये आतिशी तेवर, ये अंदाज निराले। थोड़े से कंधे झुकते हुए फील्डिंग साइड टीम के। और इस बार देखना होगा कि इस गेंद में क्या है इनके पास। और इस बार फिर से लो फुल टॉस गेंद थी, उसे खेला मिड विकेट की दिशा में, खिलाड़ी वहां मौजूद, और लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग। और रफ्ता रफ्ता अपनी मंजिल को छूने की कोशिशें। स्कोर है 31 रन। अब सिर्फ 5 कदम दूरी पर हैं अपने मंजिले मकसूद के साथ, और 13 गेंदें बची हैं। और इस बार देखेंगे 6 रन के साथ ये जीत की मोहर। ताली बजनी चाहिए सिंधुदुर्ग की टीम के लिए, ठाणे की टॉप की टीम, इनको इन्होंने मात दी है, अभिनंदन। Gopal, a man from Sindhudurga, Gopal is elected a man of the match of this match. 36 में 30 रन अकेले गोपाल के, कंट्रीब्यूशन ऑफ 89%। एक चौका और 2 बड़े बड़े मैक्सिमम सिक्सर, 3 चौके और 2 छक्के, और गेंदबाज रहे